नमस्कार मैत्रिणींनो, हेल्थ विथ साईशा या यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजकाल आपण सगळेच हेल्थविषयी जागरूक झालेलो आहोत. सगळ्यांना असं वाटतं की आपलं शरीर हेल्दी राहिलं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे, आपल्याला काहीही झालं नाही पाहिजे, की जेणेकरून आपण काय केलं पाहिजे. आणि आजकाल खाण्यापिण्याकडे पण आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागलो आहे. तसंच काही आपल्या शरीरासाठी ड्रिंक देखील असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोगी असतात. हायड्रेटेड, मग त्या ड्रिंक्समध्ये हायड्रेट ड्रिंक असतील, तुमचे डिटॉक्स ड्रिंक्स असतील, वजन कमी करण्यासाठी ड्रिंक्स असतील. पण प्रत्येक ड्रिंक घेताना आपण त्याचा फायदा जाणून घेतला पाहिजे, किंवा ती बनवण्याची योग्य पद्धत काय आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. बरोबर आहे. मग आता सोशल मीडियावर आजकाल काय जास्त सुरू आहे की धण्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी, बडीशोपचं पाणी एकत्र केल्याने तुमचं वजन कमी होईल, किंवा तुमच्या स्किनवर ग्लो करेल, किंवा याने हे होतंय, त्याने ते होतंय. पण ॲक्च्युली त्याचा नेमका फायदा काय आहे, किंवा त्या प्रत्येक घटकामध्ये त्यातून आपल्याला काय पोषक घटक मिळतात, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओ दरम्यान सविस्तर माहिती देणार. आणि हो, रेसिपीसुद्धा याची एकदम व्यवस्थित मोजमापासोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, चला मग मी तुमचाही वेळ न घेता जास्तीत जास्त रेसिपी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. आणि हो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून, तर असेच हेल्थविषयी, आरोग्यविषयी अशा छान छान माहिती बघण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण नक्कीच मी सांगू शकते की या व्हिडिओने तुम्हाला खूप जास्तीत जास्त फायदा होईल. चला, तर मी ना आता इथे एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. आता माझ्याकडे ना स्टीलचं पातेलं अवेलेबल नव्हतं, त्यासाठी मी हे जर्मनचं पातेलं घेतलं आहे. तुमच्याकडे जर स्टीलचं पातेलं अवेलेबल असलं ना, तर तुम्ही हा ज्यूस, डिटॉक्स ज्यूस ना नक्की त्याच्यातच करा. मी असं रिकमेंड करेल तुम्हाला. कारण काय होतं की आपण जे जर्मनमध्ये उकळवतो, किंवा त्याचा जो लोह अर्क उतरतो ना, तो आपल्या शरीरासाठी जास्तीत जास्त फायदेशीर नसतो, जसं की स्टीलच्या पातेल्याच्या तुलनेने. हां, पण अजून एक सांगेल, जर तुम्ही हे पाणी रात्रभर भिजवत आहे, म्हणजे हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून पाणी रात्रभर भिजवत ठेवताय, तर मग तुम्हाला मी सांगेन की तुम्ही स्टीलच्याच पातेल्यात हे पाणी नक्की भिजवा, जर्मनच्या पातेल्यात भिजवू नका. चला, तर मग आता तुमचा वेळ न घेता मी पुढे रेसिपी सुरू करते. तर आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे 1 ग्लास पाणी. आता ही रेसिपी ना मी 1 जणांसाठीच बनवत आहे. जर तुम्हाला 2-3 जणांसाठी बनवायची असेल ना, तर तुम्ही 2 ते 3 ग्लास पाणी बिनधास्त घेऊ शकता. आणि मग तसेच त्यानुसार तुमचे जे टाकायचे इन्ग्रेडियंट आहेत ना, ते चमचा वाढत जातील बरं का. ना सगळ्यात पहिले यामध्ये ना मी 1 टेबलस्पून ना जिरे टाकत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक गृहिणीच्या घरात, स्वयंपाकघरात म्हणजे जिरा हा पदार्थ आपल्याला अवेलेबल नक्कीच मिळतो. मग जिऱ्यांमध्ये ना लोह, मॅग्नेशियम, मॅग्नीज, कॅल्शियम आणि थोड्या प्रमाणात ना फायबरसुद्धा असतं बरं का. तसंच जिऱ्यातलं लोह ना आपलं हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत करतं, आणि त्यासोबतच आपल्या शरीराच्या विविध भागांपर्यंत ना पोहोचवण्यास त्याचं मदत करतं. मग तसंच यामधलं अँटीऑक्सिडंट्स काय करत असतं, तर आपल्या शरीरातील पेशींना ताणतणावापासून संरक्षण करण्यास मदत करतं. मग तुम्हाला तर माहितीच आहे की आपली जर शरीरातील पचनक्रिया सुरळीत कशामुळे चालत असते, तर त्यासाठी फायबर खूप जास्त महत्त्वाचं असतं. मग ते ना आपल्याला या जिऱ्यांमधून आढळतं. म्हणूनच ना मैत्रिणींनो, जिरे हा फक्त आपला चव वाढवणारा मसाला नसून आपल्या संतुलित आहाराचा एक भाग मानला जातो, आणि ह्याचे बरेचसे फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात. चला, तर आता ना दुसरा पदार्थ मी घेत आहे धने. मी तुम्हाला आधी सांगायचं विसरले की तुम्ही 1 टेबलस्पून जिरे घेतलं ना, तर हे 1 ग्लास असा पाण्यासाठी सफिशियंट आहे. जर तुम्ही 2 ग्लास पाणी घेतलंच असेल, तर मग त्यासाठी 2 टेबलस्पून घ्यायचे प्रत्येक इन्ग्रेडियंट. तर धन्यातलं ना काही नैसर्गिक घटक आपल्या पचनसंस्थेच्या सामान्य कार्याला ना मदत करत असतात. तसंच धन्यांमध्ये असलेलं वनस्पतीजन्य घटक हे आपल्या शरीरातील पेशींना ना मदत करतं. त्यासोबतच यांमध्ये खनिजे सुद्धा असतात, ते आपल्या शरीरातील सामान्य चयापचय आणि स्नायूंचे कार्य यांसाठी आवश्यक असतं. आणि बहुतेक जणांना ना धन्याचं पाणी पिल्यास ना हलकं वाटायला लागतं. त्यासाठी कोणी कोणी ना हे ड्रिंक रोजही त्यांच्या आहारात ठेवतं. पण ती प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असतं. तुम्हाला जर सूट होत असेल तर तुम्ही पिऊ शकता, नाही तर मग तुम्ही ड्रॉप करू शकता. चला, तर आता आपला ना तिसरा आणि शेवटचा आणि जास्तीत जास्त महत्त्वाचा पदार्थ आहे, तो म्हणजे काय आहे, तर बडीशेप. बडीशेप ना ज्यूसमधला म्हणजे ह्याच्यामध्ये ना ॲनाथॉल असतं, जे आपल्या ना वनस्पतीजन्य संयुग असतं, तर त्यामुळेच ना आपल्या बडीशेपला सुगंध आणि चव मिळते. तसंच ना बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी पण असतं बरं का, पण आढळतं, पण ते कमी प्रमाणात असतं. आणि यामध्ये ना कॅल्शियम पण असतं, जे आपलं तुम्हाला तर माहितीच आहे की कॅल्शियम हे आपल्या हाडांना आणि दातांना मजबूत ठेवायला मदत करत असतं. आणि कुठल्याही वस्तू जर आपण बडीशेप टाकली ना, तर जास्तीत जास्त साखर घालण्याची ह्याच्यामध्ये गरज नसते. तर चला, आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतले. आता याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते.
आता ना मी हे पाणी गॅसवर ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता का गॅस माझा मंद आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे पाणी जवळपास 5 ते 7 मिनटं उकळून चांगलं घ्यायचं आहे. कारण याने काय होतं की धने, जिरे, जी बडीशोप टाकली आहे ना आपण, त्यातला ना अर्क त्यामध्ये उतरायला तयार होतो आणि त्यातले आपल्याला पोषक घटकसुद्धा चांगले मिळतात. पण हे आपण ना काय करायचं की गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. आपल्याला फुल गॅस ठेवायचा नाही. फुल जर गॅस आपण ठेवला ना तर काय होतं की ते पदार्थ जळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्हणून कधी कोणताही पदार्थ शिजवताना मंद आचेवर शिजवायचा. आता याला ना मी छान उकळी काढून घेऊन 5 ते 7 मिनिटं उकळून घेणार आहे. बघू शकताय आपलं पाणी बघा किती छान पद्धतीने उकळत आहे. असंच याला 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता आपलं पाणी ना रेडी झालं हे पाणी ना मी थोडंसं असं गरम आहे तोपर्यंतच गाळून घेतलं. पण एक मात्र लक्षात ठेवा, की पिताना आपण हे पाणी कोमट करून प्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही अजून थोडंसं चवीसाठी लिंबूसुद्धा ॲड करून पिऊ शकता. पण काय आहे, की शक्यतो नाही पिलं तर चांगलं. आपल्याला पूर्णपणे पोषक घटक मिळतील. तुम्ही हे एक नोटीस केलं असेल, की पाणी आपण 1 ग्लास पूर्ण घेतलं होतं आणि आता त्याचा अर्धाच ग्लास झालाय. तर असंच पाणी तुम्हाला उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, की त्याचा अर्क छान उतरतो. आता हे जे आपण उकळून घेतलेले धने, जिरे वगैरे आहेत ना, तर आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की याचं काय करायचं? तर हे आपल्या वापरात येऊ शकतात बरं का. तर ते कसे? जर तुम्ही एखादी चटणी बनवताय, भाजी बनवताय, थालीपीठ बनवताय किंवा पराठा, तर त्यामध्ये तुम्ही कुटून वगैरे हे टाकू शकता आणि जर तुम्हाला नाहीच यूज करायचे, तर ते तुम्ही फेकून देऊ शकता. कंपोस्ट डस्टबिनमध्ये टाकून द्या. पण याचाच वापर करून पुन्हा हे पाणी तयार करू नका. मग ते थोडंसं घातक ठरू शकतं. ना हे पाणी पूर्णपणे कोमट झाले बरं का. कोमट झाले. आता तुम्हाला असंच पिलं तर तुम्ही असंही पिऊ शकता आणि यामध्ये जर तुम्हाला लिंबू ॲड करून पिऊ इच्छिता तर मग लिंबूसुद्धा ॲड केलेला चालतो, जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पण आता या पाण्याची पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर आपण जेव्हा सकाळी उठतो आणि जेव्हा दातं घासू ना, तर त्याच्या पहिले तोंड स्वच्छ धुवायचं आणि धुतल्यानंतर हा 1 ग्लास पाणी प्यायचा आणि मगच नंतर आपण अर्ध्या तासानंतर तोंड धुवायचं आणि मग तुम्ही बाकीचं रुटीन तुम्ही करू शकता. आणि एक दुसरी वेळ अशी आहे की रात्री झोपण्याच्या अर्धा तास अगोदर मग हे प्यायचं आणि मग झोपायचं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे पाणी प्यायचं कोणी नाही. आता आपल्याला साधारण तर चालतं, पण ज्या महिला गर्भवती आहेत, ज्या महिला स्तनपान करतायत किंवा लहान मुलांना किंवा जे व्यक्ती जास्त वृद्ध आहेत, ज्यांना BP, शुगर अशा डायबिटीजच्या गोळ्या सुरू आहेत, तर त्यांनी हे पाणी पिताना प्यावं. पण कसं आहे की डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच प्या. त्याशिवाय पिऊ नका. कारण कसं आहे, कोणाला यामधल्या घटकांची ॲलर्जीसुद्धा असू शकते. आता धने हे आपल्या रोजच्या वापरात असतातच, पण बडीशोपसुद्धा आपण रोज वापरतो. पण कधी-कधी काय होत असतं, की याने ना ॲलर्जीसुद्धा कोणाकोणाला होऊ शकते. तर मग ते एकदा तपासून घ्या आणि पाणी पिताना नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही पाणी पिल्यानंतर जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तुमच्या शरीराची हालचाल, तर तुम्ही कंटिन्यूमध्ये पिऊ शकता आणि जर तुम्हाला ॲलर्जी वगैरे किंवा खाज वगैरे असं काही वाटलं, तर मग तुम्ही हे पाणी स्किप करा. फक्त जिऱ्याचं पाणी किंवा आपलं साधं कोमट पाणी तुम्ही सकाळी मग पिऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की हे पाणी प्यायचं कसं? तर प्यायचं असं. पाणी पिताना नेहमी पाणी आपण जेव्हा पितो तेव्हा सिप बाय सिप आणि पाणी स्क्विश करून प्यायचं. ओके. आणि त्याने काय होतं, की आपली जी लाळ ग्रंथी असते, आपल्या तोंडातली जी लाळ असते ना, त्यामध्ये ते पाणी व्यवस्थित मिसळलं जातं आणि जेव्हा अन्ननलिकेत जातं ना, तर तेव्हा ते काय होतं, की आपल्या पचनास व्यवस्थित होतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा मी व्हिडिओ संपूर्ण माहिती देण्याची म्हणजे प्रयत्न केलेला आहे. पण तरी या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी किंवा तुम्हाला जर काही हवं असेल किंवा तुमच्या काही कमेंट्स असेल तर मला नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप देखील करायला विसरू नका. चला, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि हे पण एक गोष्ट आहे की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू हे मला आता तुम्हीच सजेस्ट करा.